मला असं वाटतं प्रत्येक मालिकेने टचवूड माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक मालिकेने कलाकार म्हणून मला खूप समृद्ध केलं. प्रत्येक मालिकेने मला उत्तम उत्तम व्यक्तिरेखा दिल्या. प्रत्येक मालिकेने मला लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवलं आहे आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं मालिकांचं स्थान फार वरच्या दर्जाचं आहे. माझे सिनेमे तर फार नंतर चालायला लागले किंवा सिनेमांमुळे तर लोकांना खूप नंतर माहिती झालं. बऱ्याच वेळा माझ्या काही मालिकांमुळे लोकांना असं कळायला लागलं की मी ॲक्टर आहे. इतके माझे सिनेमे लोकांनी पाहिले नव्हते. त्यामुळे मालिकांचं माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रीब्युशन फार मोठं आहे आणि प्रत्येक मालिकेने मला उत्तम व्यक्तिरेखा दिली आहेत, उत्तम सहकलाकार दिले आहेत, उत्तम टीम दिले, जी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी दिली. आणि मला असं वाटतं की हा रोलसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच माझ्यासाठी मोठा असणार आहे. कारण ज्या पद्धतीने अजय आणि अजयची टीम ती गोष्ट लिहिते आहे, ती व्यक्तिरेखा लिहिते आहे, त्याच्यातले छोटे छोटे बारकावे काढते आहे. मला असं वाटतं की खूप दिवसानंतर ज्याला म्हणतात एक अभिनेत्याची भूक असते की चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या संगीतात काम करतं, तर ती भूक या निमित्ताने माझी पूर्ण होते. आता कदाचित ती मासिकं सुद्धा शाळेतली मुलं वाचतात की नाही मला माहीत नाही, ती आहेत की नाही हेही मला माहिती नाही आहे. पण किशोर आणि चांदोबा नावाची 2 मासिकं निघायची आपल्या लहानपणी. तर त्याच्यातल्या किशोरमध्ये सचिनचा उल्लेख पहिल्यांदा झालेला माझ्या स्मरणात आहे जेव्हा आम्ही शाळेत होतो. आणि सचिन तेंडुलकर नावाचा एक उदयनमुख खेळाडू आहे जो तेव्हा आय थिंक 16-17 वर्षाचा होता आणि पाकिस्तानची टूर झाली होती. आणि त्या पाकिस्तानच्या टूरमध्ये त्यांनी सेंचुरी मारली होती का कोणाला तरी सिक्सर मारली होती, अशी काहीतरी अब्दुल कादिरला सिक्सर मारली होती सांगून. आणि तो त्याचा उल्लेख किशोर मासिकात होता की भारताचं नाव मोठं करणारा हा एक तरुण खेळाडू आपल्या टीममध्ये असणार आहे. तर तेव्हा तो जर 17 वर्षाचा असेल तर आम्ही आय थिंक 8वी-9वीमध्ये होतो. त्यामुळे तेव्हा वाचलेली सचिनची पहिली बातमी माझ्या अजून लक्षात आहे. सिम्बॉयसिसचे दिवस खरोखर मंतरलेले होते. मंतरलेले अशासाठी एकतर सिम्बॉयसिससारखं फार सुंदर महाविद्यालय जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय पुण्यातलं होतं. खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमध्ये, आशियामध्ये, इराण, इराकमधली सुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची. अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी 5 वर्ष शिकलो. आमचे मुजुमदार सर कॉलेजचे, आमच्या इनामदार मॅडम, आमच्या प्राचार्य आणि आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अफाट प्रेम केलं. एकतर नाटक या विषयाचा ध्यास त्या कॉलेजमध्ये लागला. नाटकाची आवड निर्माण झाली, अभिनयाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो. आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे ज्याला आपण म्हणतो की हिरवळ होती. खूप सुंदर सुंदर मुलं मुली दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या. पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो. एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं, मंजिरी तेव्हा कॅनडामध्ये होती. पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं आणि त्यांनी लपून छपून नव्हेनं कधी मला चॉकलेट दे, कधी कॅडबरी दे, कधी अजून काहीतरी गिफ्ट दे, असं खूप चालू होतं. त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं की माझं अफेअर आहे की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती, त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं. त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतो आहे, मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे. पण कॉलेजमध्ये 5 वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं. नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघता आलं जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझा इथपर्यंतचा प्रवास झाला आहे. त्यामुळे तू आठवण काढलीस ती फार हृदय क्षणांची आहे.